आज मला कळलं की मुलांना अख्खं जग कळेल पण त्यांना डाळीतला फरक कधीही कळणार नाही. मी तुषारला उडीद डाळ आणायला सांगितली होती आणि ते मूग डाळ घेऊन घरी आले. म्हणून मग आम्ही परत गेलो आणि ते ग्रॉसरी शॉपमधनं चेंज करून घेतलं. नंतर मग नेक्स्ट डेला मी दहीवडे बनवले. आज हरतालिका आहे तर माझा तर काही उपवास नसतो, पण मी तुम्हाला पूजा तरीही दाखवणार आहे, कारण आमच्या इथे ज्या वरती काकू राहतात त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो प्रसाद घ्यायला. तर तिथे त्यांच्याकडे मस्त पूजा मांडली होती, तर मी दहीवडे बनवून घेतले आणि जेवण वगैरे केलं आणि नंतर मग गेलो काकूंकडे. एवढी सुंदर पूजा त्यांनी मांडलेली होती. त्यांनी मला प्रसाद दिला. नंतर मग हे दूध बनवलं होतं ते दिलं आणि या आहेत काकू. खूप सुंदर घर सजवलेलं होतं त्यांचं आणि पूजा ही खूप छान मांडली होती. हे त्यांचं गार्डन आहे छोटंसं. मग ते बघून आम्ही संध्याकाळी निघालो बर्थडेसाठी. अरथ आणि खुशीचा 5th आणि 9th बर्थडे होता, तर त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला आलो. छान छान गिफ्ट घेतले. हे ट्रेंडिंग लबुबू पण इथे आलेले होते, ते त्यांनी आम्हाला दाखवले. मग डॉल आणि छान एक गेम घेतला आणि पोहोचलो आम्ही व्हेन्यू वरती. खुशी बघा किती हॅपी झाली, खूप खुश झाली ती, कारण तिने मला आधीच सांगितलं होतं की मला डॉलच पाहिजे. आणि हा होता मेन्यू जेवणाचा छोट्या मुलांसाठी आणि सर्वांसाठीच. देन मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालं. अरहत आणि खुशीने केक कट केला आणि हा बघा आमचा गब्बू अन्वय किती क्यूट दिसतोय तो. सो पार्ट 2 बघायला विसरू नका. बाय.